हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे बायकर सौरभ. सो गाईज, आषाढी एकादशीनिमित्त मी गेलो होतो प्रति पंढरपूर कर्जत येथे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना समजलं असेल मी कोणत्या स्पॉटला उभा आहे. मी राईड स्टार्ट केली कॅडबरी जंक्शन ठाणे इथून. चला तर मग स्टार्ट करूया. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. महाराष्ट्रात या दिवशी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भक्तीला विशेष महत्त्व असते. भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. या दिवसापासून चातुर्मासास सुरुवात होते, जो 4 महिन्यांचा धार्मिक आणि आध्यात्मिक साधनेचा काळ मानला जातो. आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी मोठा उत्सव. लाखो वारकरी पायी वारी करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शनासाठी जातात. भक्ती, नामस्मरण, सेवा, भजन, कीर्तन आणि अभंग यांचे गायन केले जाते. संत परंपरेची आठवण. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव महाराज यांसारख्या संतांनी भक्तीचा जो मार्ग दाखवला त्याचे स्मरण या दिवशी केले जाते. या स्पॉटला घणसोलीच्या पोचलो की मला एका क्षणाला गावी जातो अशी फिलिंग येते. सेम असाच सबवे बनवला आहे पोलादपूरचा, नवीन मुंबई गोवा हायवेचा. बिकॉज जे पोलादपूर आणि खेड चिपळूण त्याच्या पुढचे आहेत ते समजू शकतात. सेम असा सबवे आहे. फायनली मी पोचलो आहे. तुम्ही बघू शकता महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत. चालू आहे ना.
तर मग मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.